छोटासा डीजे ब्रेक घेऊया. खणखणीत षटकार.
थँक्यू. हवा वेगानं नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा मात्र स्पष्ट होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात मात्र एक होता. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा देणारा षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आला. बँग ऑन षटकार. 6 धावेनिशी धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत धावा झाल्यात 11. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1-1 लॉस ऑफ नन असं सांगितलं जात आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 11 धावा. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून मात्र पुढे फलंदाजाच्या माध्यमातून केला जाणार याच्यात तीळ मात्र शंका नसणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नाव आणलं जात आहे. आयुष साखरकर हे नाव आहे. बघा आयुष बद्दल चर्चा करूया, कारण का अलीकडच्या काळामध्ये आयुषच्या माध्यमातून अगदी चांगलं लेदर बॉल क्रिकेट असेल, चांगलं टेनिस बॉल क्रिकेट असेल, ते आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं. वय वर्ष कमी असलं म्हणून काय झालं, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरल्याच्या नंतर एज इज अ जस्ट नंबर असं नेहमी आपण म्हणत असतो. आणि ते आता मैदानाच्या वरती बेस्ट वर्सेस बेस्ट आयुषच्या विरोधामध्ये समोर सन्मित्र आपण पाहतोय अलिबाग एंड कडून. आयुष चालू झालाय. दुसरं षटक. या मॅचचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती केला गेला. बॅटचा आणि चेंडूचा तितकासा खास संपर्क नाहीये. हा नक्कीच ही धाव लेगबाई स्वरूपामध्ये सांगितली जाते. एक धाव घेतली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला देखील मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अगदी एका बाजूला सन्मित्रची फाळणी आहे, एका बाजूला सुमित पत्रेची फाळणी आहे. बेस्ट प्लेइंग 11 घेऊन दोनही संघ मैदानाच्या वरती अगदी जिद्दोजहद करत असताना आपल्याला याची देही याची डोळा अनुभवायला मिळतात. आयुष पुन्हा एकदा सजला जातोय बॉलिंग ट्रॅकवरती. आयुषच्या खांद्यामध्ये देखील प्रचंड ताकद आहे. ऋतिक लोंढे आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. समालोचक मित्र आमचे देखील आहेत. यावेळेचा या चेंडूकडे जवळून पाहूया. अगदी यष्टीरक्षक थोडासा फंबल होत असताना मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. असू दे, चूक होतच असते, पण माणूस आहे बोलण्यावरती चूक होणार. पंच ही धाव अगदी लेग बाईज की बाईज आहे, बॅटकट आहे. यस, एक धाव घेतली जाते धावफलकावरती. एकेरी धाव येते. एक धावेच्या मदतीने धावफलक 13 धावा 13 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पुढे काय केलं जाणार, इथून मात्र पुढे मोमेंटम शिफ्ट करावा लागणार आहे. फलंदाज सन्मित्र स्ट्रायकिंग एंड वरती पुढे सरसावून हा लिडिंग एज घेतली गेली होती, परंतु ते चेंडू आपण पाहतोय अगदी 1 बाउन्स घेऊन फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक ही धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू आला. निर्धाव धावेचा चेंडू खूप काही सांगून जातो. अलीकडच्या काळामध्ये अगदी हे चेंडू फेकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते मैदानाच्या वरती. आयुष पुन्हा एकदा प्रचंड गती आहे. त्या गतीवरती स्वार होऊन हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. चेंडू फाईन ऑफ द विकेट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला जातोय. अगदी या चेंडूवरती 2 धावा आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती पाहायला गेलं ना तर 15 धावा पूर्ण झाल्यात. अगदी आपण पाहतोय तुम्ही लेदर बॉलमध्ये 145 150च्या सरासरीनं चेंडू पाहिलात का शुभम? हो पाहिलाय. टेनिसमध्ये पाहिलाय का? हो पाहिलाय. कारण का विवेक शेलारच्या माध्यमातून ISPL मध्ये आपण ती गती पाहिली होती आणि तीच गतीचा भडीमार केला जातोय. इथे बघा आयुष्य कौतुक करावं लागेल, कारण का आपण पाहतोय समोर किती मोठा फलंदाज असू द्या, मला मैदानाच्या वरती मेहनत जिद्द चिकाटी हे सर्व काही दाखवायचं आहे. आणि ती गोलंदाजाच्या माध्यमातून आयुषच्या माध्यमातून इथून मात्र पुढे आपल्याला अनुभवायला पाहायला देखील मिळते. डॉट चेंडू आलाय. आयुष पुन्हा एकदा चालू होत असताना राईट अमोर द विकेट. स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसवलं जातंय. इथे काय घडतंय मैदानाच्या वरती? चेंडू निघालाय डॉट. चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. आयुषसाठी आता पाठबळ दिलं जातंय. दुसऱ्या षटकाच्या क्रीज धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 15 धावा. 15 ऑन स्कोर बुक. 15 धावा लिहिल्या जातात, जिथे 12 चेंडूंचा वापर केला जातोय. येणाऱ्या 12 चेंडूंवरती काय घडणार, काय बिघडणार? बॉलिंग ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाणार? फलंदाजाला इथून मात्र पुढे मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. इथे कॉन्शियसली सबकॉन्शियसली क्रिकेट खेळून दाखवावं लागणार आहे मैदानाच्या वरती. नौका गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अप्रेश ऋतिक लोंढे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉम्बॉक्स मध्ये लगेचच यायचंय. ऋतिक लोंढे प्लीज वेलकम ऑन बॉक्स.
ऋतिक लोंढेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं समालोचन ऐकायला मिळतं आणि त्याच ऋतिक लोंढे यांना आम्ही अगदी कॉल देतोय. कुठेही असाल तर लगेच आमच्यापर्यंत भेट घ्यायची आहे. चला वळूया मैदानाच्या वरती. नौका गोलंदाज अप्रेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. अप्रेशला कर्णधाराकडून काय सांगितलं जातंय, जी जबाबदारी दिली आहे ना मैदानाच्या वरती पूर्ण करायची आहे. अप्रेशच्या हातामध्ये चेंडू थर्ड एंड कडून गोलंदाजी करत असताना समोर स्वप्नील उडवलाय. या चेंडू मध्ये आहे वजन, मिळणार धावा. अर्धा डझन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, परंतु क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी. सोनार की तो एक लोहार की असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळते. चेंडूला पाठवलं जाते सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धाब्यांनी आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावत असताना एकंदरीत 21 धावा 21. अप्रेश पुनश्च एकदा कुठल्या स्पॉट वरती पडलेला हा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अफलातून केलं जाते. अगदी पुनरागमन केलं जाते. 40+ बघा ना, म्हणजे अगदी वय वर्ष कितीही असू द्या मित्रांनो, मैदानाच्या वरती आपण पाहतोय तीच जिद्द, तीच चिकाटी अप्रेशच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. अगदी तीच गोलंदाजी आज मात्र इथून मात्र पुढे अनुभवायला मिळणार का. राईट आर्म अराउंड द विकेट उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते. शूट केलाय. स्ट्रायकिंग एंड वरती एका धावेसाठी 1 धाव घेतली जाते. एका धावेनिशी दफलकावरती 22 धावा पूर्ण. 22 कम्स अप. 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना एका बाजूला आपण संघ पाहतोय अर्थातच मीत ऋग्वेद 11 थर्ड लाठी आणि एका बाजूला अजिंक्य राणे आणि सागर म्हात्रे यांचा रंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ हा संघ. नाणेफेक जिंकली गेली अर्थातच आपण पाहतोय थळ लाठी या संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. ओम साखरकरला देखील आपण पाहतोय या संघामध्ये. अगदी ओमच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये प्रचंड चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. ओम आपण पाहतोय अगदी यावेळेस हा चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. दण 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 करत सीमारेषा पार. चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज पुनश्च एकदा उडवण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा त्याच क्षेत्रामध्ये कट कॉपी पेस्ट चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. माध्यमातून आम्हाला काय सांगितलं जाते, चौकारांची हॅट्रिक लगावणारा मैदानाच्या वरती फलंदाज आपण सन्मित्र म्हात्रे याला पाहतोय. दफलकावरती धावा आल्यात एकंदरीत 34 धावा 34
आपण पाहतोय पहिला फलंदाज रोशनला देखील पाहिला बघा. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सांगायचं झालं ना, दोन्ही फलंदाज आहेत ना हे डावकुऱ्या हाताचे फलंदाज आपण चौकारांची हॅट्रिक लिहत असताना मैदानाच्या वरती पाहिले आणि त्याचपैकी एक इन ऍक्शन आपल्याला सन्मित्रची फलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता स्ट्रायकिंग एंडवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी अर्थात स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण स्वप्नील पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती नौखा गोलंदाज भार्गव पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. थळ लाठी हा संघ अगदी नाणेफेक जिंकल्याच्या नंतर पहिली गोलंदाजी स्वीकारत असताना मैदानाच्या वरती याची देही याची डोळा आपण पाहतोय. अगदी शेवटचं षटक अंतिम षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर आपण याला म्हणत असतो ते षटक हाताळण्यासाठी राईट ओव्हर द विकेट थर्ड एंड कडून मारा करत असताना आपण मात्र इथून पाहतोय अगदी आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांचं एक मोठं सहकार्य लाभलं असे दमदार आमदार हे देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून योगदान ठरत असताना हा चेंडूवरती फटक्यामध्ये वजन कमतरता कॅच ड्रॉप चुकीला माफी नाहीये. इथे मैदानाच्या वरती झेल सुटला जातोय. आयुष्य हातामधून अगदी एक सोपा झेल आणि हेच क्रिकेट असताना मित्रांनो एका चेंडूवरती 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूंवरती 1 धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे एक सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आणि एक कठीण झेल झेलणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे एक नौका फलंदाज येऊन धुव्वाधारी बारी खेळणे म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे एक नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे मान, क्रिकेट म्हणजे सन्मान आणि तोच खेळ आज मैदानाची आपण पाहतोय. अगदी डावकुऱ्या हाताचा फलंदाज एक नामवंत फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सन्मित्र खोलात टाकलेला चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर उडवलाय दिशा दाखवली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या वरती काय घडणार? मैदानाच्या वरती दुसरी धाव येते पूर्णत्वास. 2 धावा मैदानाच्या वरती घेतलेल्या जातात. 2 धावांच्या मदतीने फलकावरती एकंदरीत 37 धावा 37 धावा. अगदी पहिलं सत्र सर्वांच्या भेटीला आजच्या दिवसातील चौथा सामना. गोलंदाज भार्गवच्या खांद्यावरती जबाबदारी आहे सामन्याची आपल्या संघाची. खोलात टाकलेला चेंडू अगदी पुनश्च एकदा त्याच टप्प्यावरती फलंदाजाची बोट आहेत ना ठेसून काढणारा हा चेंडू अगदी डोळ्याची पापणी लावते ना लावते तोवर ही दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा मैदानाच्या वरती 2 धावेनिशी फलकावरती 39 धावा पूर्ण झाल्यात. 39 ऑन स्कोर बुक. पहिलं सत्र अर्थातच प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. त्यानंतर विनरचा 5वा सामना आजच्या दिवसामध्ये सर्वांच्या भेटीला येतोय. एका बाजूला उसेद 11 थळ, एका बाजूला सागरी गणेश थळ. दोन्ही संघांनी रेडी राहायचा, वॉर्मअप चालू करायचा आहे. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट त्याच टप्प्यावरती चेंडूची हाताळणी केली जाते. एका धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार? नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथून मात्र पुढे या चेंडूवरती दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. थँक्यू. अगदी एक धाव घेतली असते एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 40 धावा पूर्ण. 40 कम्स अप ऑन स्कोर बुक. पुनश्च एकदा भार्गव पुढे सरसावून फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तितकंसा प्राप्त झालेला नाहीये खास मैदानाच्या वरती. धाव मात्र एक आली आहे. एक धाव घेतली जाते. 41 धावा मैदानाच्या वरती. फलंदाज नौखा पार्थ आला. पारच्या माध्यमातून मनगटातली ताकद दाखवली जाणार का बघा ना. म्हणजे फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर? गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय जिथे प्रचंड गतीचा वापर केला जाणार की आपण पाहतोय जर स्लोअर वन खऱ्या अर्थानं व्हेरिएशनचा वापर मैदानाच्या वरती केला जाणार. गोलंदाज सुमेध पत्रे आपण पाहतोय भार्गव सोबत मेसेज एक्सचेंज करत असताना कान मंत्र देत असताना मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. अगदी भार्गवला देखील चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागणार आणि त्यांनी ती केली आहे या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये भार्गव व्हेरी वेल डन. समोर आता फलंदाज पार्थ.
पुढे आला, पुढे सहसा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. जिथे 4 षटकांची होतीये सांगता, 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पूर्णत्वास नेल्यात. 41 धावा, 42 धावांची गरज असताना या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत बघा. पहिल्या सत्रामध्ये अगदी नाणेफेकीचा कौल जिंकत असताना आपण पाहतोय रोहन म्हात्रे आणि शैलेश वर्तक यांचा संघ, अर्थातच मित ऋग्वेद 11 थळ लाठी या संघानं गोलंदाजी स्वीकारली. सुमेध पत्रे यांच्या संघानं गोलंदाजी स्वीकारली. 41 धावा त्यांच्या विरोधात बनवल्या गेल्या. 42 धावांचं एक आव्हान समोर असणार आहे. 42 धावा म्हटल्याच्या नंतर आपण पाहतोय 10.5 ची सरासरी प्रति षटकामध्ये ठेवावी लागेल. ती ठेवली जाणार का हा प्रामुख्याचा प्रश्न आहे. नाणाच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर रन्स पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ अगदी अजिंक्य राणे आणि सागरजी म्हात्रे यांचा संघ मैदानाच्या वरती कशा प्रकारे गोलंदाजी करणार, या धावा रोखण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून केला जाणार याच्यावरती तीळ मात्र शंका नसणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. अर्थातच वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग 2026 हे पर्व. निखिल पडते नाव आहे ना, हा आवाज आहे, हा थोड्या वेळासाठी इथे थांबतोय मित्रांनो. अगदी यूट्यूब वाहिनीवरती जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करूया आणि वळूया थोड्या वेळासाठी आमचे साथी समालोचक अर्थातच संकेत पोळे मॅन फ्रॉम थळ यांच्याकडे. आणि त्यापूर्वी एक थोडासा डीजे वाला ब्रेक घेऊया. इथून मात्र पुढे असणार आहे नाणेफेकीचा कौल. हॅलो. तर विजयी संघ एका साईडला उसेत 11 थल विरुद्ध सागरी गणेश थल, या दोन संघांमध्ये नाणेफेक होतोय. आदरणीय सन्माननीय मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. जयेश लट कोण बोलणार आहे? नाणेफेक होतोय छापा आणि जयेशच्या बाजूने. जयेश आपला निर्णय. बॅटिंग किती बॅटिंग करणार आता? किती धावापर्यंत आपण मजल मारणार आहात? 40 धावा. काय चेंज करणार आहात आता टीममध्ये? सांगतो तिथं. नक्कीच धन्यवाद. हसनैन हसनैन आता आपल्याला फिल्डिंग करायची आहे, तर किती धावापर्यंत जयेश लटला आपण सागरी गणेश थळला संघाला रोखू शकणार? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याची कोशिश. दोन्ही मित्र आहात, तर काय दुसरं काय झालेलं नाहीये ना? नाही, क्रिकेट सारखा खेळ. नक्कीच मित्र, दोन्ही जरी मित्र असले तरी आज आपली थर्ड प्रीमियर लीग आहे आणि त्यामध्ये एका संघातले असलो तरी आपण आज क्रिकेटच्या युद्धामध्ये उतरताना मैदानामध्ये युद्ध हे युद्ध असतं. आणि जयेश लट विरुद्ध हसनैन कुरेशी हा सामना आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तर ओव्हर टू कमबॉक्स, जिथे संकेत पोळे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू संकेत. धन्यवाद योगेश दादा. जाऊया मैदानात जिथे सामना रंगतोय. मित अँड ऋग्वेन 11 थळ लाठी विरुद्ध रंच पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ यांच्या दरम्यान हा सामना बघतोय आपण. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं रंच पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ या संघाने बॅटिंग केली आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि या 42 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मैदानावरती होईल हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. फलंदाजीसाठी बघतोय आपण मित अँड ऋग्वेन 11 थळ लाठी संघाकडून सलामीची जोडी सत्यम मेस्त्री आणि आप्रेश कोत ही सलामीची जोडी आले. बघूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग होतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज बघतोय आपण आप्रेश कोत, थळेश्वर थळ संघाचा हा जबरदस्त खेळाडू. आणि
बघूया या मैदानावरती कशा पद्धतीने धावा करेल. पहिल्या षटकासाठी पहिला गोलंदाज पार्थ गोलंदाजीसाठी आलाय. बघूया पार्थ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटकातील पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅक टू द बॉलर चेंडू गेला आणि गोलंदाज पार्थ याने स्वतः चेंडू अडवलाय आणि कोणती धाव मिळाली नाहीये. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. बघूया कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग होईल. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. ते रंच पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेट या संघाने. षटकातील पुढील चेंडू थोडासा बघितलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय पार्थच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. लागोपाठ दुसरा चेंडू पार्थच्या गोलंदाजीचा या ठिकाणी निर्धाव त्याने टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघूया अप्रेश पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. पहिले 3 चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी करतोय पार्थ आणि पहिल्या 3 चेंडूंवरती कोणती धाव काढण्यामध्ये यश मिळत नाही ते अप्रेश खोत याला. बघूया अप्रेश खोत षटकातील पुढील चेंडू. पार्थ टू अप्रेश. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, डीप स्क्वेअरला गेला, चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्वप्नील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता आणि त्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. फेकी सुद्धा चांगली केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चौथ्या चेंडूवरती ही पहिली धाव धावफलकावरती लागले मीत अँड ऋग्वेन 11 थळ लाटी संघाची. पार्थसाठी एक सुवर्ण संधी. श्याम नाईक यांच्याकडून विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. स्वतःच्या वडिलांकडून हे पारितोषिक आलंय. चांगला फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 2 धावा. बघूया षटकातील अंतिम चेंडू कशा पद्धतीने पार्थ चेंडू टाकेल. अंतिम चेंडूवरती सुद्धा ती सुवर्ण संधी आहे. एका विकेटसाठी 500 रुपये त्यांच्या वडिलांकडून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने चेंडू चांगला टाकलाय आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूनी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 2 धावा. बिनगडी बाद 2. अतिशय चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जिथे आपण बघितलं की 4 निर्धाव चेंडू टाकलेत आणि बाकीच्या 2 चेंडूंवरती सिंगल अशा 2 धावा मिळाल्यात. बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने धावा येतील मीत अँड ऋग्वेन 11 थळ लाटी संघाला. दुसऱ्या षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज विनय कोयंडे. श्री गणेश थळपेट संघाचा हा खेळाडू विनय कोयंडे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटकातील पहिला चेंडू विनय टू सत्यम. सोलो ओव्हर यॉर्कर ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 3 धावा. अतिशय स्लो सुरुवात. संत गतीने धावा येताना पाहायला मिळत आहेत मीत अँड ऋग्वेन 11 थळ लाटी संघाला. बघूया कोणता मोठा फटका येतोय का की गोलंदाज चांगला चेंडू टाकतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बघा यष्टीरक्षकाला माहिती आहे की या ठिकाणी अप्रेश खोत निर्धाव चेंडू खेळेल. पुढचे चेंडू कदाचित त्याला खेळण्याची संधी त्याला द्यायची असेल, म्हणून सन्मित्र म्हात्रे यांनी हा रनआउट घेतला नाही. ज्यावेळेला आखूड टप्पा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत गेला होता. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न. काय घडतंय? सत्यम आउट.
कोण आउट? सत्यम. ओके, सत्यम मेस्त्री बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. त्याला नक्कीच स्ट्राईक पाहिजे होती, परंतु अप्रेश आणि सत्यम मध्ये थोडंसं का होईना थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि सत्यम मेस्त्री या ठिकाणी बाद होऊन परतला. पहिला गडी बाद झाल्यानंतर वन डाऊन बॅटर ओम साखरकर मैदानावरती आलाय. यंदाच्या मोसमामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी करून जागृती थर्ड संघाला बहुतेक जास्तीत जास्त पारितोषिके मिळवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे असा ओम साखरकर. बघूया कशा पद्धतीने या मैदानावरती खेळेल. षटकातील पुढील चेंडू ओमसाठी. लोवर फुल टॉस चेंडू, चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय आणि चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला जातोय. सागर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण, चौथी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 4 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्यात. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चौकार रोखला, परंतु 4 धावा धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. अतिशय जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळतंय अप्रेश खोत आणि ओम साखरकर यांच्या दरम्यान. बघूया ओम साखरकर षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. विनयचा पुढील चेंडू, बघूया कशा पद्धतीने ओम फटका खेळेल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदलाव केलं जात आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू, विनय टू ओम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु कार्पेट सहाय्याने फटका खेळलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंड वरती काय घडतंय? अप्रेश खोत बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. अप्रेश खोत बाद झाल्यानंतर चला नवीन बॅटर लगेच या. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. नवीन बॅटर आपण बघतोय आयुष साखरकर. आयुष साखरकर बघूया कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करेल. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले तर मीत अँड रुग्वेन 11 थर्ड लाठी संघाचे. दहा धावा फलकावरती लागल्यात. चांगला चेंडू विनयचा आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 10 धावा आणि समीकरण मैदानात असणार आहे 12 चेंडू 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा म्हणजे 16 ची सरासरी आहे. 16च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील मीत अँड रुग्वेन 11 थर्ड लाठी संघाला. बघूया कशा पद्धतीने उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानावरती होईल. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज तुषार घरत मैदानावरती आलाय. बघूया तुषार घरत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय तुषार घरत. 12 चेंडू 32 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली पार्थ आणि विनयने. बघूया तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू, मोठा फटका आयुषच्या बॅटमधून, परंतु 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 11 चेंडू 31 धावांची गरज. मोठं आव्हान आहे
परंतु आपण दोन्ही फलंदाज जे बघतोय ओम साखरकर आणि आयुष साखरकर दोन्ही सध्या बऱ्याच चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया तुषारचा पुढील चेंडू ओमसाठी. चांगला चेंडू खालवर चेंडू राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल ना. स्ट्राईक एंडवरती काय घडतंय. धावबाद होण्याची शक्यता होती परंतु एक धाव कंप्लीट आणि 2 धावा या धाव फलकावरती वाढतायत. दहा चेंडू 29 धावांची गरज. धावा झाल्या 13 धावा. लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतील. दहा चेंडू 29 धावा. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघूया तुषारचा पुढील चेंडू ओमसाठी. चांगला फटका ओमच्या बॅटमधून. मोठा फटका येतोय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक भली मोठी चूक करतोय. पार्थ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि झेल सुटला गेला. ओम सारख्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे मोठे फटके मारण्याची संधी त्याला आहे. बघूया एक धाव मिळाली. 14 धावा. चांगला चेंडू आपण बघतोय. बॅटची कडा लागली. यष्टीरक्षक त्या ठिकाणी काम चोख बजावतायत. सन्मित्र म्हात्रे यष्टीरक्षक बघतोय आपण. निर्धाव चेंडू आलाय. 8 चेंडू 28 धावांची गरज. चांगला चेंडू पुन्हा एकदा तुषार यांचा. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता बघतोय आपण 7 चेंडू 28 धावांची गरज. आव्हान थोडंसं मोठं होत चाललंय आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे तिमित अँड ऋग्वेन लाठी संघाला. उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका बघतोय आपण. डीप पॉइंट मध्ये चेंडू धावतोय क्षेत्ररक्षक सुद्धा धावतोय आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार.